जे हवामान आहे या हवामानामध्ये आपल्याला काही मुद्दे आहेत बघा. त्या मुद्द्याबद्दल तुम्हाला मी पाठीमागच्या काही तासामध्ये बोललो होतो. जसं बघा, सरळ सरळ तुमचा पहिला मुद्दा हा आहे की 3 भागामध्ये आपण हे प्रकरण काय केलं तर बघा, पूर्णपणे डिवाइड केलं 3 भागामध्ये. मग हे 3 भाग तुमचे कोणते होते? एक सरळ काही प्रकारच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना आपण काय केलं ते बघा पाठीमागच्या काही तासामध्ये तुमच्या त्या ठिकाणी मी कव्हर करून दिलेलं होतं. मग संकल्पनेमध्ये बघा, वातावरण कशाला म्हणायचं, हवामान म्हणजे काय, बरोबर आहे का. त्यानंतर सरळ सरळ हवामान हे 2 प्रकारचं असतं बघा. मग तुमचं सम हवामान आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर विषम हवामान आहे. असं आपण काय केलं तर बघा, हवामानाचे या ठिकाणी काही प्रकार जे आहेत हे प्रकार त्या ठिकाणी पाडले होते. त्यानंतर सरळ आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्राचं जे हवामान आहे त्याच्यावरती परिणाम करणारे काही घटक आपण पाहिले होते. आठवते परिणाम करणारे काय बघा घटक. मग आता राज्याच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक वेगवेगळे आहेत, त्यांच्याबद्दल आपण पाठीमागच्या तासामध्ये सगळी माहिती या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. मग त्यामध्ये परिणाम करणारा जर पहिला घटक बघितला तर भौगोलिक स्थान आहे, बरोबर आहे का. महाराष्ट्राचा अक्षांश आहे. त्यानंतर अजून बऱ्याचशा घटना होत्या ज्या आपण पाठीमागच्या काही तासामध्ये बघितल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं आपण ज्याला म्हणूया सागरी किनारा आहे, बरोबर आहे ना. त्याचा पण काय झालं आहे, महाराष्ट्राच्या हवामानावरती त्या सागरी किनाऱ्याचा जो सागरी किनारा आहे बघा त्याचा पण त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, मान्सून वारा आहे, त्या मान्सून वाऱ्याचं पण काय झालं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचं जे हवामान आहे त्याच्यावरती परिणाम तुम्हाला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे बघा, त्याचा पण राज्याच्या हवामानावरती परिणाम झालेला तुम्हाला पाहायला मिळतो बघा. आता तिसरा भागाकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे नेमकं ऋतूनुसार महाराष्ट्राचं हवामान कसं आहे आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. परंतु एक पहिला माझा भाग लक्षात ठेवा. आपण जर ऋतू निर्मितीबद्दल बोललो तर काही तुमच्या बेसिक संकल्पना आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा, की नेमकं ऋतू निर्माण कसे होतात. आणि नंतर मग ह्या ऋतूनुसार आपल्या महाराष्ट्राचं हवामान कसं आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिला माझा एक भाग लक्षात ठेवा बघा, ऋतू निर्मितीसाठी 2 महत्त्वाच्या तुमच्या संकल्पना आहेत. त्यातली पहिली संकल्पना लक्षात ठेवा बघा, सूर्याचे या ठिकाणी उत्तरायण. काय बोललोय, सूर्याचं काय बघा उत्तरायण, ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. आणि दुसरी एक संकल्पना लक्षात ठेवा बघा, सूर्याचं त्या ठिकाणी काय दक्षिणायन. म्हणजे आता जर तुम्ही सूर्याच्या उत्तरायणाबद्दल बोलले आणि सूर्याच्या दक्षिणायनाबद्दल जर बोलले, आता जर तुम्ही शब्दशः जर अर्थ घेतला बघा उत्तरायण आणि दक्षिणायन, तर इथं एक शब्द बाजूला निघतो बघा, फोड केल्यानंतर आयन शब्द बाहेर निघतो, काय ठिकाणी आयन. मग आता उत्तरायण दक्षिणायन शब्द कोणता आहे, आयन. आयन म्हणजे जाणे, आयन म्हणजे काय बघा त्या ठिकाणी जाणे. मग एक तर सूर्य उत्तरेकडे चाललाय किंवा त्या ठिकाणी कुठं चालला बघा दक्षिणेकडे चाललाय. समजतं काय बोलू मी, एक तर उत्तरेकडे किंवा कुठं त्या ठिकाणी दक्षिणेकडं. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला तुम्ही म्हणता सर सूर्याचा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाण्याचा आणि आपल्या महाराष्ट्राचा इकडे काय संबंध आहे, तो एक भाग. पहिला मुद्दा एक लक्षात ठेवला बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही सूर्याच्या उत्तरायणाबद्दल बोलता एक तारीख कन्फर्म लक्षात ठेवला, 22 डिसेंबर ते 21 जून ही तुमची एक तारीख आहे. आता या भागामध्ये किंवा ही संकल्पना पाहत असताना तुम्हाला 2 तुमचे मुद्दे क्लिअर होतात. पहिला मुद्दा, पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस कोणता आहे 21 जून आणि सर्वात छोटा दिवस कोणता बघा 22 डिसेंबर. उलटं करा, पृथ्वीवरील सर्वात मोठी रात्र कोणती असेल मग 22 डिसेंबर आणि सर्वात छोटी रात्र कोणती असेल 21 जून. कळतं काय बोललो मी, हे तुम्हाला माहीत असेल. हे आता हे पण तुमचं क्लिअर होईल बघा. पहिला मुद्दा, सूर्याचं उत्तरायण आहे 22 डिसेंबर ते 21 जूनला आणि सूर्याचं दक्षिणायन आहे बघा 21 जून ते 22 डिसेंबरला. एक भाग आपण त्या ठिकाणी प्रॉपरली या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता या 2 मुद्द्याचा आणि नेमका काय संदर्भ आहे चला आपण त्या ठिकाणी बोलूया. पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, सरळ आपण इथं आपली पृथ्वी ही कन्सिडर करूया आणि पृथ्वीच्या मधोमध जे अक्षवृत्त आहे ज्याला आपण 0° अक्षवृत्त म्हणलोय, काय बघा 0° अक्षवृत्त. आणि या अक्षवृत्ताला तुम्हाला एक नाव द्यायचं आहे आणि ते तुमचं नाव आहे बघा विषुववृत्त. काय बोललो मी, विषुववृत्त. बघा सूर्य हा एकाच ठिकाणी आहे, हे आतापर्यंत आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पृथ्वी त्याच्या भोवती काय करते बघा फिरते. मग आता सूर्य हा नेहमी असतो बघा विषुववृत्तावरती. कुठं असतो त्या ठिकाणी, हे विषुववृत्त आहे, इथं तुम्हाला नेहमी सूर्य पाहायला मिळेल. काय बोलतो मी, इथं नेहमी सूर्य पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, जर तुम्ही उत्तर गोलार्धामध्ये गेले आणि जर त्या ठिकाणी तुम्ही दक्षिण गोलार्धामध्ये आले बघा, तर उत्तर गोलार्धामध्ये पुन्हा एक अक्षवृत्त आहे, जे अक्षवृत्त आहे तुमचं 23.5 अक्षवृत्तावरती आहे, ते ज्याला आपल्याला नाव द्यायचं कर्कवृत्त. काय नाव द्यायचं बघा त्या ठिकाणी कर्कवृत्त. आणि दक्षिण गोलार्धामध्ये पुन्हा त्या ठिकाणी 23.5 अक्षवृत्त एक आहे, 23.5 अक्षवृत्त, ज्याला आपल्याला नाव द्यायचं मकरवृत्त. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे फक्त काय करा, या ठिकाणी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या.
बघा आता ऋतू निर्माण कसे होतात किंवा ऋतू निर्मितीचं प्रमुख कारण काय आहे, तर ऋतू निर्मितीचं प्रमुख कारण आहे तसं बघा जनरली तुम्ही जर वैश्विक किंवा वर्ल्ड जर विचार केला तर वैश्विक किंवा या ठिकाणी फक्त तुम्ही सूर्याचं जर भासमान भ्रमण जर बघितलं, सूर्याचं फिरणं आपण ज्याला म्हणूया, तर यामध्ये तुम्हाला ऋतू फक्त दोनच पाहायला मिळतात, एक उन्हाळा आणि दुसरा बघा हिवाळा. पावसाळा ऋतू नाही आहे, पावसाळा ही फक्त आपली वाऱ्यांची हालचाल आहे. परंतु जनरली जर आपण बघितलं बघा ऋतू फक्त दोनच आहे, तर उन्हाळा आणि कोणत्या त्या ठिकाणी हिवाळा ऋतू. बघा आता कसं, एक सिंपल गोष्ट आहे, एखादी टॉर्च आपण घेतली बघा, एखादी टॉर्च, आणि ती टॉर्च आपण सुरू केली आणि स्ट्रेट काय होतं बघा, आता स्ट्रॉट सुरू केल्यानंतर स्ट्रेट प्रकाश खाली पडतो, एक्झॅक्ट खाली पडतो की नाही. पण मला सांगा ती जर टॉर्च आपण थोडीशी क्रॉस केली बघा, अशी क्रॉस केली, मला सांगा खाली प्रकाश पडेल का नाही, प्रकाश थोडा क्रॉसिंगमध्ये जाईल. तसंच आहे बघा. मग आता टॉर्च स्ट्रेट करणं आणि क्रॉसिंग करणं हे कशामुळे होतं बघा, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, किंवा टॉर्च तुम्ही सरळच ठेवा, अशी सरळ ठेवा, आणि आपण ज्याला म्हणूया हे तुमचं एक खाली एक कागद ठेवला आपण, कागद, आणि ह्या कागदावरती प्रकाश तुमचा कसा पडतोय बघा, आता स्ट्रेट पडतोय. परंतु आता टॉर्च आपली सरळच आहे, ती बदललेली नाही आहे, फक्त आपण काय केलं बघा, जर कागद असा क्रॉसिंगमध्ये केला तर मला सांगा आता इथं सरळ प्रकाश पडेल का नाही आहे, थोडा क्रॉसिंगमध्ये येऊन जाईल तो. तसं एक आहे बघा, ऋतू निर्माण होण्याचं तुमचं प्रमुख कारण जर काय असेल तर प्रमुख कारण लक्षात ठेवा. चला बघा, आपली ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी लक्षात ठेवा, चला हिचा जो अक्ष आहे बघा, पृथ्वीचा अक्ष, परंतु लक्षात ठेवा चला कोणत्या दिशेला बघा, पश्चिम दिशेला. पृथ्वीचा अक्ष हा पश्चिमेकडे झुकलेला आहे, आणि तो किती अंशाने झुकलाय तर लक्षात ठेवा चला बघा, तो झुकलेला त्या ठिकाणी 23.5 अंशाने. किती बोललो मी, 23.5 अंशाने पृथ्वीचा अक्ष हा पश्चिमेकडे झुकलेला आहे. म्हणजे पृथ्वी गोल नाही आहे, पृथ्वी तुमची चेपटी आहे, ज्याला आपण जिऑडिक म्हणतो बघा, जिऑडिक संकल्पना आहे ती. पृथ्वी गोल आहे का नाही, पृथ्वी जर गोल असती तर लक्षात ठेवा चला कंटिन्यू आपल्या पृथ्वीवरती उन्हाळाच असतं बघा, कंटिन्यू उन्हाळा असता, हिवाळा काही विषयच नसता. बघा झालंय काय, पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला आहे, आणि 23.5 अंशाने कललेला असल्यामुळं या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणं ज्या भागात लंबरूप पडतात त्या भागामध्ये उन्हाळा, आणि ज्या भागामध्ये तिरकस पडतात त्या भागामध्ये हिवाळा. कसं बघा, 2 मिनिट लक्ष द्या. आता मुद्दा असा आहे, परंतु तुम्हाला मगाशी काय बोलले, पृथ्वी त्या ठिकाणी आपली पश्चिमेकडे झुकलेली या बाजूला, आणि किती अंश झुकले त्या ठिकाणी, 23.5 अंशाने या ठिकाणी पृथ्वी जी आहे ही तुमची पश्चिमेकडे झुकलेली आहे, आणि 23.5 अंशाने पृथ्वी पश्चिमेकडे झुकलेली असल्यामुळे ज्या भागात या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणं लंबरूप पडतात त्या भागामध्ये उन्हाळा, आणि ज्या भागामध्ये क्रॉसिंग किंवा तिरकस पडतात त्या भागामध्ये हिवाळा. डिटेल्समध्ये संकल्पना समजून घेत चला बघा. आता मुद्दा असा आहे, मला सांगा, आता मी तुमची अजून एक संकल्पना क्लिअर करतो. सरळ सरळ माझा पहिला मुद्दा, हे तुमचं एक अंतर आहे बघा, तुम्ही इथून या ठिकाणी चालले, काय बोललो बघा, तुम्हाला हा ए पॉईंटवरनं कुठं जायचं बघा, त्या ठिकाणी बी पॉईंटवर जायचं. कन्सिडर करा तुमच्याकडे गाडी आहे, बाईक, आणि हे अंतर आहे बघा, हे अंतर सेम आहे, हे जे अंतर आहे त्या ठिकाणी सारखं आहे, आपण ज्याला म्हणूया हे तुमचं अंतर आहे बघा 5 किलोमीटर. किती बोललो मी, 5. आता तुम्ही काय चालले माहिती आहे का, तुमच्या गाडीचा वेग आहे 100 किलोमीटर पर तासी, आणि तुम्ही ए ठिकाणून निघाले आणि बी ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी खूप झालं 100 किलोमीटर पर तास जर तुम्ही चालले तर मला वाटतं 5 किलोमीटर अंतर क्रॉस करायला तुम्हाला 5 मिनटं लागतात. किती मिनटं लागतात, 5. पण अंतर कसं आहे बघा, सरळ आहे, तुम्हाला या ठिकाणी ब्रेक मारण्याची गरज नाही आहे, ब्रेक लावण्याची काही गरज नाही आहे, सरळ अंतर आहे ना. पण आता कन्सिडर करा दुसरा एक रस्ता असा आहे की जो तुम्ही इथून निघाले आणि तुम्हाला इथं बी या ठिकाणी जायचं, परंतु हा रस्ता कसा आहे बघा, थोडासा असा क्रॉसिंगमध्ये आहे, काय बोललो बघा, क्रॉसिंगमध्ये, आणि हे पण अंतर तुमचं सेम आहे, 5 किलोमीटरच आहे, अंतरामध्ये काही बदल नाही आहे, सेम आहे. फक्त काय झालं बघा, आता तुम्ही सरळ चालले होते, इथं तुम्हाला थोडंसं इथं आलं का तुमच्या गाडीचा स्पीड कमी करावं लागेल, आणि डबल त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड वाढवा लागेल, स्पीड जो आहे तो वाढवा लागेल. मग आता इथं गाडीचा स्पीड कमी केला म्हणजे इकडं तुमचा वेळ वाढला. कन्सिडर करा तुम्हाला इथं जायला वेळ किती लागला बघा, 6 मिनटं, जे 1 मिनिट एक्स्ट्रा लागला. 1 मिनिट एक्स्ट्रा का गेले तुमचे, कारण की इथं तुम्हाला ब्रेक करावं लागलं ना. अंतर तर सेम आहे, पण हे स्ट्रीट आहे आणि हे काय बघा त्या ठिकाणी सरळ आहे. हे थोडं आपण ज्याला म्हणूया वाकडं आहे किंवा क्रॉसिंगमध्ये आहे, तिरकस आहे, आणि हे अंतर तुमचं कसं बघा त्या ठिकाणी एकदम सरळ आहे. आता इथं लक्ष द्या, काय सांगलो मी. मग पृथ्वीचे तुम्हाला मी सूर्याचे 2 त्या ठिकाणी आयन सांगितलेत, उत्तरायन आणि दक्षिणायन. कन्सिडर करा इथं आपण जर बघितलं बघा, सूर्य हा नेहमी कुठं असतोय, तुम्हाला आता बोललो मी, सूर्य हा नेहमी असतो बघा विषुववृत्तावरती. कुठं असतो, विषुववृत्तावरती. मग आता झालंय काय, 22 डिसेंबर ही एक डेट लक्षात ठेव चला. या दिवशी सूर्य हा उत्तर गोलार्धाकडे चालला, म्हणजे सूर्याचं काय सुरू झालं बघा त्या ठिकाणी, उत्तरायण सुरू झालं. आणि ज्यावेळेस हा सूर्य 21 मार्च या दिवशी या ठिकाणी कर्क वृत्तावरती येतो. बघा एक गोष्ट कधी पण लक्षात ठेव चला,
आपण ज्या एक्झामची तयारी करतो त्या एक्झामसाठी जे आता मी पुढचं वाक्य बोलतो ते खूप महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला जर उद्या परीक्षेमध्ये जर प्रश्न असा आला की सूर्याच्या कमाल कमाल म्हणजे मॅक्झिमम सूर्याच्या कमाल तापमानाची कक्षा किती आहे. सूर्याच्या कमाल तापमानाची कक्षा 23.5 अक्षवृत्त याच्यावरती नाही आहे. मग आता काय होतं बघा, लक्षात ठेवा. सूर्य ज्यावेळेस 21 मार्चला कर्कवृत्तावरती असतो, ओके, त्यावेळेस त्याची सूर्यकिरण या विषुववृत्ती भागामध्ये लंबरूप पडतात बघा. कशी पडतात त्या ठिकाणी लंबरूप. मग ज्यावेळेस या विषुववृत्ती भागामध्ये सूर्याची सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यावेळेस इथं दोन बदल होतो. दोन बदल, त्यातला पहिला बदल अचानक काय होतं बघा, त्या ठिकाणी जे तापमान आहे या तापमानामध्ये त्या ठिकाणी भयंकर स्वरूपामध्ये वाढ होते. आणि दुसरा मुद्दा काय होतं बघा, इथं दिनमान जो आहे किंवा जो दिवस आहे त्या दिवसाचा जो कालावधी आहे बघा, तो कालावधी डायरेक्ट वाढून जातो. मला सांगा, उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. पहिला भाग लक्षात ठेवा. चला, ओके. म्हणजे आता काय झालं बघा, दोन वैशिष्ट्य आहेत. तर ज्यावेळेस सूर्याची सूर्यकिरण विषुववृत्ती भागामध्ये लंबरूप पडली, दोन बदल झाले. विषुववृत्ती भागामध्ये तापमान अचानक वाढ झालं आणि दिनमानाचा कालावधी वाढला. म्हणजे इथं तुमचा ऋतू सुरू झाला. कोणता पोरांनो? ऋतू सुरू झाला बघा त्या ठिकाणी उन्हाळा. काय बोलले मी? उन्हाळा. आता 2 मिनिटं लक्ष द्या. झालंय काय, इथपर्यंत सूर्याला जायला जे अंतर लागलं, जो वेळ लागला, हा वेळ कन्सिडर करा 5 मिनिटं. जे तुम्हाला मगाशी बोललो तसं जास्त वेळ लागतो, पण 5 मिनिटं. कारण की आता हे अंतर आणि हे अंतर सारखंच आहे. म्हणजे हे पण म्हणजे विषुववृत्तापासून ते कर्कवृत्त 5 किलोमीटर एक उदाहरण होतं, आणि कर्कवृत्तापासून डबल या बाजूला 5 किलोमीटर. ओके, सारखं अंतर आहे. फक्त झालंय काय, जे तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही की पृथ्वी आपली पश्चिमेकडे झुकलेली बघा 23.5 अंशाने. त्यामुळे काय झालंय, तुम्हाला थोडंसं या ठिकाणी ब्रेक करावं लागलं आणि ब्रेक करून त्या ठिकाणी काय झालं बघा, डबल तुम्हाला इथे यावं लागलं. मग ज्या दिवशी तुम्ही इथं आले तो दिवस जो आहे ते तुम्हाला जास्त वेळ लागला. ओके, म्हणजे तुम्हाला 6 मिनिटं लागले. जिथं 5 मिनिटं लागले तिथं 6 मिनिटं लागले. म्हणजे 21 जूनला सूर्य पुन्हा कुठं पोहोचला बघा, त्या ठिकाणी विषुववृत्तावरती पोहोचला. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, झालंय काय, 21 जूनला जर त्या ठिकाणी सूर्य 21 त्या तिथं आलेला आहे आणि जर इथं क्रॉसिंग करून आलेला आहे, तो म्हणजे 23.5 अक्षवृत्त क्रॉस करून आलेला आहे, तर पहिला भाग लक्षात ठेवा, म्हणजे 23.5 अंश कलून त्या ठिकाणी आलेला आहे. तर तो दिवस पृथ्वीवरला सगळ्यात मोठा दिवस आहे. तो म्हणजे कोणता बघा, 21 जून. 21 जून. जर 21 जून हा सर्वात पृथ्वीवरला मोठा दिवस आहे, काय बोललो बघा, 21 जून हा जर सर्वात मोठा दिवस आहे, तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 21 जून ही पृथ्वीवरती सर्वात काय बघा त्या ठिकाणी लहान रात्र ठरते. दिवस मोठा म्हणजे रात्र लहान आली ना, कळतं काय बोललो मी. परंतु आता मुद्दा आपला असतो नाही, मुद्दा आपला हा थोडासा वेगळा आहे. पहिला भाग लक्षात ठेवा बघा. मग काय झालंय, या विषुववृत्ती भागामध्ये ऋतू कोणता सुरू झाला बघा, उन्हाळा. मग आता पॉईंट लक्षात ठेवा, सरळ सरळ सूर्याचं तुम्हाला उत्तरायणाचा कालावधी माहित पाहिजे. 22 डिसेंबर ते 21 जून हा आपला सूर्याचा काय बघा त्या ठिकाणी उत्तरायणाचा कालावधी आहे. तो एक मेन मुद्दा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. चला आता कन्सिडर करा. आता झालं काय बघा, 21 जूनला सूर्य पुन्हा त्या ठिकाणी कुठं चाललाय, दक्षिण गोलार्धामध्ये. मग आता पहिला भाग इथं काय झालं बघा, सूर्याचा उत्तरायणाचा कालावधी 22 डिसेंबर ते किती 21 जून. आता पुन्हा सूर्याचं दक्षिणायन सुरू झालं, कालावधी 21 जून ते 22 डिसेंबर. इकडे लक्ष द्या. 21 जून पासून काय झालं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ सूर्याचं दक्षिणायन सुरू झालंय आणि सूर्य काय झाला बघा 23 सप्टेंबरला पुन्हा कुठं आला, या ठिकाणी मकर वृत्तावरती आला. मकर वृत्तावरती. पण आता पृथ्वी आपली पश्चिमेकडे 23.5 अंशाने झुकलेली आहे. त्यामुळे काय झालं बघा, याची सूर्यकिरण आता या भागामध्ये लंबरूप नाही पडली. लंबरूप का नाही पडणार, कारण की ते झुकलेलं आहे ना पश्चिमेकडं. जर स्ट्रेट असतं तर सरळ पडली असती. आणि त्यामुळे काय झालं बघा, या विषुववृत्ती भागामध्ये या सूर्याची सूर्यकिरण काय झाली बघा, अशी त्या ठिकाणी तिरकस पडली. तिरकस पडली म्हणजे दोन बदल झाले. पहिला बदल, तापमानामध्ये अचानक घट झाली, घट. आणि दिनमानाचा कालावधी कमी होऊन रात्रीचा कालावधी वाढला. म्हणजे तुमचा ऋतू सुरू झाला पोरांनो या ठिकाणी कोणता, हिवाळा ऋतू. कोणता बोललो बघा, हिवाळा. तुम्ही अजून पण बघा, हिवाळ्यामध्ये रात्र मोठी असते, दिवस लहान असतो, बरोबर आहे का. हे वैशिष्ट्य आहेत. आणि सरळ बघा काय झालं, 23 सप्टेंबर नंतर पुन्हा त्या ठिकाणी सूर्य कुठे निघालाय, तो निघाला बघा या विषुववृत्ती भागाकडे. आणि शेवटी 22 डिसेंबरला पुन्हा कुठं आला बघा, तो आला विषुववृत्तामध्ये. मग आता जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस तो या 22 डिसेंबरला इथं आला विषुववृत्तावरती, त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, लक्षात ठेवायचं. सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया की तिथं येण्यासाठी त्याला जास्त वेळ लागला. का लागला, कारण की पश्चिमेकडे झुकाव जास्त आहे. मग एक्झॅक्ट 22 तारखेला जर सूर्य तिथं आलेला आहे, तर लक्षात ठेवा 22 डिसेंबर ही पृथ्वीवरली सर्वात मोठी रात्र आहे बघा. काय बोललो मी, मोठी रात्र. मग आता 22 डिसेंबर जर ही मोठी रात्र आहे, तर तो दिवस छोटा आला, बरोबर आहे का नाही. मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की पृथ्वीवरला सर्वात मोठा दिवस कोणता आणि सर्वात छोटा दिवस कोणता, तर मोठा दिवस आहे 21 जून
आणि छोटा दिवस 22 डिसेंबर. काय बोललो मी? 22 डिसेंबर. आणि पृथ्वीवरील सर्वात मोठी रात्र कोणती आहे? 22 डिसेंबर. आणि छोटी रात्र कोणती? 21 जून. कळतं काय बोललो मी? म्हणजे हे तुमचे बेसिक पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, आपल्याला काय करायचं आहे. आता सरळ मी तुम्हाला सांगितले 22 डिसेंबर ते 21 जून हे त्या ठिकाणी सूर्याचं काय बघा उत्तरायणाचा कालावधी आहे. आणि 21 जून ते 22 डिसेंबर हा सूर्याच्या दक्षिणायनाचा कालावधी आहे. मग आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला मगाशी एक वाक्य बोललो होतो की उत्तरायण, रायन. काय बोललो बघा मी? रायन. आता जर तुम्ही हा शब्द जर बघितला तर या शब्दामध्ये सरळ स्वर किती आणि व्यंजन किती बघा. तर र हा तुमचा काय या ठिकाणी व्यंजन आहे, य व्यंजन आहे आणि न पण काय बघा त्या ठिकाणी व्यंजन आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सरळ सरळ र व्यंजन अस्वर आहे, त्यानंतर इथं य व्यंजन अस्वर आहे, त्यानंतर न व्यंजन अस्वर आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवताना आपण जर बघितलं बघा की या ठिकाणी आपण जर व्यंजन व्यंजन जर बाजूला केले, व्यंजन र बाजूला करा, त्यानंतर इथं तुमचं न बाजूला करा. ठीक आहे. आणि इथं आपण अ जर बाजूला केलं तर आयन शब्द म्हणजे एकत्र जर केले बघा तर आयन शब्द काय झाला तुमचा तयार झाला. कोणता? आयन. आता 2 मिनिट लक्ष द्या. मग आयन या शब्दाचा अर्थ आहे जाणे. काय बोललो बघा? जाणे. एक तर उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे. मग मला सांगा आता सूर्य उत्तरेकडे कधी चाललाय? 22 डिसेंबरला. आणि दक्षिणेकडे कधी चाललाय त्या ठिकाणी? 21 जूनला. आणि म्हणून लक्षात ठेव चला 22 डिसेंबर आणि 21 जून ह्या 2 दिवसांना आपल्याला काय म्हणायचं बघा या ठिकाणी? आयन दिन म्हणायचे. काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी? आयन दिन. कन्फर्म लक्षात ठेव चला. काय बोललो मी? आयन दिन. आणि सेकंड मुद्दा भाग लक्षात ठेव चला. 21 मार्चला सूर्य कर्क वृत्तावरती आहे आणि 23 सप्टेंबरला सूर्य काय बघा त्या ठिकाणी? मकर वृत्तावरती आहे. या दिवशी काय होतं माहिती आहे का? पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध फेस टू फेस समोरासमोर आहेत. उत्तर आणि दक्षिण समोरासमोर आहेत. आणि समोरासमोर या शब्दाला भौगोलिक भाषेमध्ये एक म्हणजे ह्या संकल्पनेला भौगोलिक भाषेमध्ये एक शब्द आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी संपात म्हणूया. संपात म्हणजे फेस टू फेस. मग संपात दिन तुमचे 2 आहेत. संपात दिन 2. एक कोणता बघा? 21 मार्च संपात दिन आहे आणि 23 सप्टेंबर काय बघा त्या ठिकाणी? हा पण तुमचा संपात दिन आहे. तो भाग लक्षात ठेव चला. म्हणजे 22 डिसेंबर 21 जून आयन दिन आणि 21 मार्च आणि 23 सप्टेंबर काय बघा त्या ठिकाणी? संपात दिन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता थोडंसं या पुढं. मग आता जनरली मला सांगा, जर तुम्ही विषुववृत्ती भागाबद्दल बोलताय, कारण की 21 मार्चच्या नंतर विषुववृत्ती भागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणजे उन्हाळा आहे आणि 23 सप्टेंबरला परिस्थिती अशी म्हणजे काय बघा त्या ठिकाणी? हिवाळा आहे. मग आपल्या महाराष्ट्र हा जर विषुववृत्ती पट्ट्यामध्ये मोडतोय तर मग महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याचं हवामान कसं, आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. म्हणजे उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती कशी आहे आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. परंतु एकूण तुमचे ऋतू आहेत बघा 3 ऋतू, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. कुठे याच्यामध्ये पावसाळा आहे का? नाहीये. पावसाळा हा ऋतूच नाहीये लक्षात ठेव चला. पण आपण त्याला इथे घेतले ऋतू म्हणून. कारण की जर तुम्ही इंग्रजी महिन्यांचा जर विचार केला तर बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ओके. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर जर बघितलं बघा या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने तुमचे कसे जास्त बघा त्या ठिकाणी? सरळ उन्हाळ्याचे असतात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर या ठिकाणी तुमचा परतीचा असतो बघा. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी उन्हाळा आणि डबल मार्चपासून त्या ठिकाणी काय सुरू झाला तुमचा? उन्हाळा. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. मग आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला? इथं तुम्ही ज्या एक्झामची तयारी करता त्या एक्झाममध्ये तुम्हाला कधी कधी मराठी महिने आता ऋतू इंग्रजी, आता मी एक नाव देतो बघा, इंग्रजी ऋतू 3 आहेत. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. इंग्रजी महिने 12, पण मराठी ऋतू पण त्या ठिकाणी 6 आहेत ना. मराठी ऋतू 6 बरोबर आहे नाही? ते 6 ऋतू आणि तुम्हाला मराठी महिने पण त्या ठिकाणी माहीत असणं म्हणजे मराठी ऋतू जर आपण बघितले बघा वसंत, ग्रीष्म, वर्षा हे आहेत. आता एक चार्ट आहे बघा, इथं मी काय केलंय तुम्हाला सगळं त्या ठिकाणी एकत्र करून दाखवलं बघा. एकत्र म्हणजे कसं? एक मराठी ऋतू, मग या मराठी ऋतूमध्ये मराठी महिना कोणता आणि या मराठी महिन्यामध्ये कोणते कोणते इंग्रजी महिने येतात ते लक्षात ठेवा. चला आता काय बोलतो बरं का? सरळ माझा मुद्दा असा आहे, पहिला मराठी ऋतू आहे तुमचा वसंत. मग वसंत जर आपण बघितलं बघा, वसंत ऋतूमध्ये एक सरळ पॉईंट लक्षात ठेवा. चला तुमचे 2 मराठी महिने आहेत, चैत्र आणि फाल्गुन. परंतु आता इथं आपण जर बघितलं बघा मार्च, एप्रिल आणि एप्रिल मे असं दिले. मार्च, एप्रिल आणि एप्रिल मे हे जे महिने आहेत म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा सरळ 15 मार्च ते 15 एप्रिल
काय बोललो मी, 15 मार्च ते काय बघा त्या ठिकाणी 15 एप्रिलमध्ये या ठिकाणी सरळ तुमचा महिना कोणता आहे बघा, चैत्र महिना. म्हणजे 30 दिवस आपण जर कन्सिडर केले 15 मार्चच्या पुढं आणि सुरुवातीला 15 एप्रिलपर्यंत महिना कोणता बघा, चैत्र महिना. आणि 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत महिना कोणता बघा त्या ठिकाणी सरळ तुमचा वैशाख महिना. काय बोलतो समजते मी, म्हणजे मार्च जो आहे 15 मार्च म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा 15 मार्चच्या पुढं हे 15 दिवस आणि 15 एप्रिलपर्यंत काय बोलू बघा, 15 एप्रिलपर्यंत हे झाले तुमचे 30 दिवस. यामध्ये मराठी महिना कोणता आला, चैत्र महिना. आणि 15 एप्रिल ते म्हणजे 15, 16, 17 आणि 15 मे पर्यंत महिना कोणता आला बघा, वैशाख महिना. म्हणजे सरळ सरळ चैत्र वैशाख हे जे 2 मराठी महिने आहेत, या 2 महिन्यामध्ये मार्च एप्रिल हे 2 ऋतू असतात आणि इथं इंग्रजी महिने असतात. आणि ऋतू कोणता बघा त्या ठिकाणी, वसंत ऋतू. जर तुम्ही ग्रीष्म जर ऋतू विचार केला बघा, ग्रीष्म, तर इथं ग्रीष्म ऋतूमध्ये मराठी महिने 2 आहेत, ज्येष्ठ आणि आषाढ. आता लक्षात ठेवा, चला इथं मे 15 पर्यंत आहे फक्त. मग आता 15 मेच्या पुढं ते 15 जूनपर्यंत, 15 मेच्या पुढं आणि 15 जूनपर्यंत मराठी महिना कोणता, ज्येष्ठ. आणि 15 जूनच्या पुढं ते 15 जुलैपर्यंत महिना कोणता बघा, आषाढ. ओके, हा एक भाग. वर्षा ऋतू आहे श्रावण आणि भाद्रपद, जुलै ऑगस्ट आणि ऑगस्ट सप्टेंबर. शरद ऋतू आहे अश्विन ऋतू आहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि कार्तिकीमध्ये काय बघा, ऑक्टोबर नोव्हेंबर. तो एक भाग लक्षात ठेवा. चला हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष आणि पौष 2 महिने, नोव्हेंबर डिसेंबर, डिसेंबर जानेवारी. आणि शिशिर नावाचा ऋतू आहे बघा, माघ आणि फाल्गुन, जानेवारी फेब्रुवारी, फेब्रुवारी मार्च. हा भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे की तुम्हाला मराठी ऋतू, मराठी महिने, इंग्रजी महिन्यावरती पण प्रश्न येतो. आणि एक चार्ट डबल तुमच्यासमोर दाखवतो मी आता. उन्हाळा ऋतू आहे. जनरली आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला बघा, तर महाराष्ट्रामध्ये मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्यामध्ये ऊन असतं बघा, म्हणजे उन्हाळा ऋतू आहे. आणि कमाल तापमान, कमाल म्हणजे मॅक्झिमम एक 30 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत असतं बघा. त्यानंतर पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आहे. ओके, सरासरी आपण लक्षात ठेवतो हे. त्यानंतर बघा संक्रमण काळ आहे, ज्याला आपण ऑक्टोबर म्हणूया. ऑक्टोबर महिन्यामध्ये संक्रमण म्हणजे पावसाचा, परतीचा पाऊस आपण जो असतो बघा. कमाल तापमान आहे 25 ते 35 अंश सेल्सिअस. आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी लक्षात ठेवा. चला कमाल तापमान 11 ते 21 आहे. इथं तुमचा ऋतू कोणता आला बघा, हिवाळा ऋतू त्या ठिकाणी तुम्हाला सांगावा लागेल. ओके, बेसिक संकल्पना आहेत ज्या तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. माझ्यामध्ये इथपर्यंत आपल्याला माहिती या ठिकाणी असणं आवश्यक होती बघा. आता आपण काय करूया, एक नवीन जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला आपल्याला सुरू करायची. मग महाराष्ट्रामध्ये नेमकं उन्हाळा हा जो ऋतू आहे, या उन्हाळा ऋतूमध्ये आपल्या महाराष्ट्राचं हवामान कसं असतं, त्यानंतर हिवाळा ऋतूमध्ये आपल्या महाराष्ट्राचं हवामान कसं असतं, आणि पावसाळा हा जो ऋतू आहे बघा, यामध्ये आपल्या राज्याचं हवामान कसं असतं, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. पण ही चर्चा करू आता आपण आपल्या उद्या सेशनमध्ये. ठीक आहे, थोडा आजचे दिवस मी लवकर तुम्हाला हे करतोय. उद्यापासून आपण बाकीचे तुमचं बघूया. आणि एक सूचना आहे सर्वांना, संध्याकाळी 9 ते 9:30 मध्ये पण काय करा बघा, तुम्ही शक्यतो लाईव्ह राहत चला 9 ते 9:30. ठीक आहे, डेली आपल्या यूट्यूबला पण लाईव्ह असतं, तिथून पण तुमचे बरंचसं डाटा जो आहे तो डाटा त्या ठिकाणी मी तुम्हाला कव्हर करून देईल. चालेल, तर आता इथं थांबूया. बाकी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बाकी सर्व तुमच्या हवामानानुसार उद्या तुमचं हे प्रकरण फिनिश करतो मी. चालेल, थांबू, आपण भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.